नमस्कार, सुवर्णाज किचनमध्ये मी सुवर्णा तुमच्या सगळ्यांचे स्वागत करीत आहे. तर आज आपण पाहणार आहोत पाणीपुरीच्या पुऱ्या कशा बनवायच्या ते. तर आपण हे अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे, चिमूटभर पापड खार आणि चिमूटभर खाण्याचा सोडा घेतलेला आहे. याच्यात आपण 2 वाटी रवा आणि 2 वाटी मैदा हे प्रमाण घेतलेलं आहे. 1 वाटी रव्याला 1 वाटी मैदा असं प्रमाण घेतलेलं आहे. आणि आता आपण हे सगळं एकत्र करून थंड पाण्यात मळून घेणार आहोत. हे चांगलं मळून घेणार आहोत. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही मळायचं, मध्यम. आणि हे 6 घंटे भिजत ठेवायचं हे पीठ. अशा प्रकारे आपण पीठ मळून घेतलेलं आहे. जे आपण गव्हाचा आटा वापरला होता ह्याच्यात तो रेडीमेड होता आणि रवा बारीक होता. दोन्ही सेम प्रमाणात घेतले होते, 2-2 वाट्या. याच प्रमाणात घ्यायचं आहे आणि याला 6 घंटे आता भिजून द्यायचं आहे. भिजल्यानंतरच त्याच्या पुऱ्या चांगल्या टम्म फुगतात आणि मऊ पडत नाही. तो आटा असा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भिजायला ठेवायचा आहे, म्हणजे तो कडक होणार नाही. पाणीपुरीचे फिलिंग बनवण्यासाठी आपण बटाटा उकडून घेतलेला आहे. तो उकडल्यानंतर त्यात आपण मीठ आणि अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा तिखट टाकून घेतलेला आहे. आपण जे पीठ मळलं होतं त्याला 6 घंटे झालेले आहेत आणि आपण त्यात अशा पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत. जास्त जाडं नाही आणि जास्त पातळ पण नाही. तर आपण ह्या तळून घेणार आहोत. त्यासाठी कढई तापायला ठेवलेली आहे. अशा पुऱ्या सगळ्या तळून घ्यायच्या आहेत, लाल कलर होस तोपर्यंत. तेल कडक तापून घ्यायचं आहे, म्हणजे त्या पटकन फुगतात. त्याला चांगला कलर आलेला आहे, गोल्डन कलर. आपण काढून घेणार आहोत. टम्म फुगलेली आहे. अशा सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे आपल्या पुऱ्या टम्म फुगलेल्या आहेत. कडकही झालेल्या आहेत. आपण त्यासाठी कांदा कापून घेतलेला आहे. हे चिंचेचं पाणी करून घेतले आहे. त्यासाठी आपण चिंच गूळ भिजायला घातला होता. लवंग, मिरे, आलं हे सगळं कुटून घेतलं. हे सगळं एकत्र भिजायला घातल्यानंतर ते पाणी गाळून घेतलं आणि त्यात शेवबुंदी टाकून घेतलेली आहे. आता हिची टेस्ट करून सांगत आहे. त्याच्यामध्ये पहिले बटाटा घालून घ्यायचा आहे, उकडलेला. कांदा टाकून घ्यायचा आहे. शेव टाकून घ्यायची. चिंच गुळाचं पाणी. आता टेस्ट सांग. अगदी कुरकुरीत झालेली आहे पाणीपुरी. छान लागतं. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही घरी ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.